मग ते कोण विचारत नाही, कारण जे आपलं असतं ना हक्काचं तिथं कोणीच काय करू शकत नाही. पण जवळ तिथे दुसऱ्याचं ॲन्सिलियरी तर तिचं सोडणं मग माझं प्रायव्हेट राहायचं काय होतं. मी काय केलं 13 अटेंड दिले, 13 अटेंड सेकंड ग्रुप पास दिला, फोर्थ ग्रुप पास दिला, ते 13 अटेंडच मॅटर नाही माझी. कोण विचारत आहे मला अटेंडचा क्रमवर माझ्या. बरं माझ्या प्रत्येक अटेंडला एक स्टोरी आहे माझ्याकडे. पहिल्या अटेंड एक्झामिशन आलं, 3 अटेंड एक्झामिशन निघून गेलं, चौथ्या अटेंड एक्झामिशन आलं, 5व्या अटेंड एक्झामिशन आलं, ते बी 3 अटेंड निघून गेले. नंतर 3 अटेंड एक्झामिशन नाही. 12व्या अटेंडला अकाउंटला एक्झामिशन आलं, 11ला टॅक्सला पहिल्यांदा एक्झामिशन आलं 64. आणि त्यावेळेस मी ते अपसेट होतो मला, तिथं फेल झालो. म्हणजे कधी कधी तुम्ही किती बी ट्राय करा ना हार्ड, तरी नशीब लक फॅक्टर असतो. ते विचार कर ना, मला त्या अटेम्प्टला 167 होते, मला 33 मार्क लागले लॉमध्ये. आणि त्याच्या मागच्या अटेम्प्टला मला लॉमध्ये एक्झामिशन गेले होते. म्हणजे 60 मार्कावरची तर मी पडतो, म्हणजे 50 तर प्रत्येकच मला लॉमध्ये यायचे, आणि मला फक्त 33 लागत होते. त्या अपसेंटीमुळे गेलं मला त्या कात्रजच्या अटेम्प्टमध्ये. त्याच अटेम्प्टला मी क्लिअर असतो, फक्त पण सिंगल ग्रुप झालो असतो. मला परत सेकंड ग्रुपसाठी घासायला लागली असते आर्टिकल स्टार्ट करून. पण तो अटेम्प्ट गेला आणि पुढच्या अटेम्प्टला बोधरूप असेल. मग कधी कधी काय जाते मन का बोलतो अच्छा ना होतं अच्छा. जर ते अटेम्प्ट पास झालं असतं तर फक्त फर्स्ट अटेम्प्ट पास होतो. आजही मी फॅनिश नसतो, कारण आर्टिकलची चालू झाली असती यार असं असतं. पण त्याच्या नेक्स्ट अटेम्प्टला बोधरूप पास होतो. आणि ते बोधरूपला मी फक्त 20 दिवस अभ्यास केलाय, का तर माझी प्रॅक्टिसच तेवढी झाली ऑडिटमध्ये. सेकंड ग्रुप मला मी क्लास एकही केला नाही, ते एवढं होऊनच गेला आपण. त्यामुळे करायचं नाही, मेहनत केलं की नाही तुम्हाला मेहनत करण्याचे हो जात आहे. आपण मेहनत नाही करत त्यामुळे घडत रे. आता तू विचार करा, तुला जिम बनवायची, बनली का नाही बॉडी, मग तसंच त्याचं बी थोडा अभ्यास केला ना की ते पण निघून होते. आणि लय लोड नाही रे बाबा. हे एक सांगतो, क्लासवाले काय म्हणतात आता सीए फायनलचा पेपर आला तो आम्हाला पण जमा नाही, का तर ती भीती क्रिएट करते की आम्हाला जमा तुमच्याकडे तर होणारच नाही, तुम्ही क्लासच लावा. पॉसिबल आहे का असं पेपर काढणं? त्याच्यामुळे ते एक भीती मार्केटमध्ये क्रिएट करायची असते. ते असतं ना की नाही आमच्या औषधाशिवाय तुम्ही बरेच होऊ शकत नाही, आम्हीच बरे होणार, तर मग आम्ही चांगलं पाहिजे करणार. मग ते टीचर क्लास टीचर म्हणतो का, तर तुला ऑल इंडिया रँक बेस नाही, तर तुझा माइंड सेट म्हणतो तुला पास पण होणार याच्यावरती सेल्फ स्टडीवरती. आणि काही पोरं पास पण होतात आता सेल्फ स्टडीच्या बेसवरती, ज्यांनी क्लास पण नाही लावले गरीबाचे पोरं. मग त्यांना कोणती रेडी हार्डवर्क पे करतं रे. बाकी काय नाही, लोकांना कसं वाटतं की मी पेन ड्राईव्हरला क्लास करायला मी पास झाला पाहिजे. नाही हार्डवर्क करशील ना तुझं सगळं होत. कारण ते तसं आहे, नुसत्या टी व्हीवरती बघून कपाकप नाही करता येत. त्यासाठी स्वतः एक्सरसाइज मला करावं लागते, शरीर बनवावं लागेल. त्यामुळे बनव काय तर पोहे आणले, कोथमीर आणले, मिरची आणले होत नाही, ते बनवावं लागत आहे. समजा तुझ्याकडे पोहे सगळं येतं. तुला तर फायनान्शियल फ्रीडम पण येतात त्या. तुला असं पण नाही की जॉबला नाहीच गेला तो चालला करू शकतो माहिती का. रोजचे 2-2 तास जरी दिले प्रश्न लय होते लय. मी काय केलं, मी त्यातच आलो म्हणून तुला म्हणते करू शकतो. जर माझ्याकडे नसतं तुला म्हणत मग कोण ट्राय निवड नसतं. पण होत अरे मी पण तेच केलं, कळशी रोज 2-2 तास करायचं. त्याच्या खरंच निघून गेला बोध ग्रुप. आता फायनल त्याची एसपीएमला गेलो, एकही मग काहीच म्हणतात नाही. आणि 44 पडणार लॉ. जर 3 मार्क आले असेल ना बरोबर, 3 मार्क मला लॉ द्यावाच लागला नसता. 10 विषय त्याच्या 10 पैकी 1 निघून गेला असता आजच्या नक्कीच. विचार तू इथं मेहनत कर, कारण तुला कुणीच वाचता येणार नाही. सांगतो आज मी तुझ्या बरे वर्षभराने माझं लग्न झालं की मी पण येत नसतो. ते कुठं जायचं मला, रोशनीकडे जायचं. मी असं जरी म्हणलं ना की रोशनीने उडी मारली 4थ्या मार्गावर, तरी घरची घालतात थांबाली ते घरातलं बघून मग ते ऐकलं. कुणी उदाहरण नाहीये, तुझं तुलाच बनवायचं कसं. ते काल परवा एक न्यूज होती ती सीए मधल्या पोरांनी सुसाईड केली, बघितलं का ती. सीए फायनलला पोरग होतं, फायनलचे 2 विषय निघाला, 3रा का 4था म्हणून सुसाईड केली. जीप कापली, अडकवून घेतलं, सुसाईड नोट लिहिली, सॉरी मॉम डॅड माझ्याकडनं होऊ शकत नाही, आय क्विट. काय होतं त्याला, माझ्या 13 अटेम्प्ट झालं, बोधरूप निघाला, 1 विषय निघालाय. टेन्शन घ्या फायनलचे 2 विषय बघ. तो चार्टर्ड अकाउंटंट तर कमीत कमी अकाउंटंट आहे ना आता, कुठेही तो 40-50 हजार जॉब करू शकतो, घर कसंही चालू शकतो आरामशीर. सुसाईड केली आहे.
कारण 2 विषय निघाले फायनान्शियल. मग त्यामुळे तुमचं माइंडसेट पण स्ट्रॉंग पाहिजे रे, की काय नाही होत आणि काहीच परमनंट नसतं, सगळं करावं सगळं. तू कितीतरी म्हणला ना की मी आज चिकन खाणार 2 किलो चिकन खाणार अर्धा किलो बॉडी वाढवणार नाही, दुसऱ्या दिवशी तुला सगळं खायचंय, जाणार आहे ते सगळं. काय नसतं रे, माणसाचा बड्डे येतो, बड्डे होतो, बड्डे जातो. नथिंग इज परमनंट. ज्या दिवशी असं लो वाटेल ना त्या दिवशी तेवढं सांगतो नथिंग इज परमनंट. काय आता तो फॅन गेला असतो, तो फॅनाला असता मी विचार करणार, जर ती रूम कधी सोडलीच नसते तर मला आज फ्रीडमच कळलं नसतं की आपण हगायला गेल्यावर पण घाण वास येतो म्हणून ते पाकिट लावावं लागतं. आयुष्याच्या प्रत्येक स्टेजला ना काही ना काही कळत जातं, शिकत जातं माणूस. त्यामुळे ते शिकायचं. मी कधी माझ्या रूम मध्ये झाडू मारला नाही, आज मला इथं रोज झाडू मारला. पण मला आवडतं झाडू मारायला. तर टेबल मी कधी घेतला नव्हता अजून. कधी अजून अभ्यासात बसलं कसं अभ्यास होत नसतं, काय नसतं, कचरा टाकायला येत नसतं. कधी आपलं आयुष्य स्वयंपाक असं आज सगळं स्वयंपाक जमतो. शिकतं माणूस रे, त्याला द्यावं लागतं झाड कसं कर अभ्यास. 2 विषय आहेत काय पुढसाठी करत नोव्हेंबरला आहे ना, नोव्हेंबरला होऊन जाईल पण कर.